मी एका कॅटररला भेटलो, माझ्या मित्राचा मुलगा. मी त्याला विचारलं, की "अरे, तू कुठे कॅटरिंग करतो?" तो म्हणाला, "सर, मला एक शाळा मिळालेली आहे आणि त्या शाळेमध्ये त्यांचं कॅन्टीन आहे. मी ते चालवतो." "किती मिळतात? किती उरतात?" तो म्हणाला, की "फार काही उरत नाही, कारण शाळेने ना प्रत्येक आयटमचे रेट ठरवून दिलेले असतात. मग त्याच्यात मार्जिन काही मिळत नाही." म्हटलं, "तुला काही मिळत नाही, तर तू धंदा करतो कशाला?" मग त्याने जे सांगितलं ना, ते सुद्धा समजण्यासारखं आहे. तो म्हणाला, "सर, ते शाळेत ना 500 विद्यार्थी आहेत, 40 शिक्षक आहेत, काही 8-10 इतर कर्मचारी आहेत. आता 550 लोकं झाले. 550 लोकांच्या ना कोणाचा तरी घरी वाढदिवस असतो, कोणाचं तरी लग्न असतं, कोणाची मुंज असते, कोणाच्या घरी पार्टी असते, किटी पार्टी असते, काही असतात. तर हे ना मी त्यांच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. तर मग त्या कॅटरिंगसाठी ते मला ऑर्डर देतात. त्यांच्या घरी बोलावतात, त्यांच्या कार्यक्रमाला बोलावतात. ह्या ज्या ऑर्डर मिळतात ना, याच्यात मला कमाई मिळते. हा मित्र बिझनेस 2 आहे. हा बिझनेस मोठा आहे. हा बिझनेस 2 आहे. प्रॉफिट तिथे आहे. असा मित्र प्रत्येक बिझनेसमध्ये बिझनेस 2 असतो. हा बिझनेस 2 शोधला पाहिजे